नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहात नवी विटी नवराज्य या कथेचा अंतिम भाग. घर छान ठेवलं आहेस आणि या स्टोर रूम मध्ये ठेवलेल्या वस्तू कसल्या? एक कपाट, दोन आराम खुर्च्या आणि टेबल नको आहेत म्हणून ठेवल्या. कोणी घेणार असेल तर सांग, थोडीफार किंमत आली तरी चालेल. अमर नार्वेकरच्या हातात चहाचा कप देत म्हणाला. जुन्या आठवणी विसरण्याचा प्रयत्न कर. नको असलेल्या गोष्टी सांभाळून ठेवायची वाईट सवय आहे, म्हणून ही अशी वेळ येते तुझ्यावर. घरात आणि मनात नको असलेल्या गोष्टींचा साठा करू नये. तुझ्या या नकोशा असलेल्या वस्तू मी घेतोय. बरं, ते सगळं जाऊ दे. नवं घर घेतोय मी. कुठे? हे याआधी कधी बोलला नाहीस. अरे कुठे घेतोय हे कळल्यावर आणखी शिव्या देशील मला. नार्वेकर जोरजोरात हसत म्हणाला. अरे आता सांग, माझा अंत बघू नको. सांग चटकन. अमर चहाचा कप बाजूला ठेवत म्हणाला. बऱ्याच दिवसांनी काहीतरी चांगलं ऐकायला मिळत होतं. तुझ्या गल्लीच्या कोपऱ्यावर, तू जिथून जेवणाचा डब्बा नेतोस तिथेच पलीकडे रो हाऊसचं एक युनिट नुकतंच बांधून पूर्ण झालं आहे. एक्झॅक्टली तेच. काय? अमरसाठी हा मोठा धक्का होता. हिचा हट्ट होता. 4 माणसांसाठी 2 खोल्यांचं घर तसं कमीच पडतं. मुलं मोठी होत आहेत. त्यांचा पसारा ठेवायला घरात कणभरही जागा शिल्लक नाही. उद्या त्यांचा अभ्यास वाढेल. शाळेचे साहित्य, कपडे, खेळणी एक का नाना तऱ्हा. सासरेबुवांनी पैशांची थोडी मदत केली. गुपचूपपणे सुलक्षणाने साठवलेली रक्कम कामी आली. सगळं जुळून आलं आणि कालच फायनल केलं. म्हटलं, हा घातलेला घाट पूर्णत्वाला पोहोचला की तुला मस्त सरप्राईज द्यावा. नार्वेकर नॉनस्टॉप बडबडत होता. आपला जिवलग मित्र आता आपल्या आणखी जवळ येणार म्हणून अमरला बरं वाटलं. अभिनंदन. त्याने नार्वेकरला गच्च मिठी मारली. साहेबांच्या केबिनमधून नार्वेकर उत्साहाने पण तितक्याच टेन्शनमध्ये बाहेर पडला. त्याच्यावर नवीन येणाऱ्या एम्प्लॉईसाठी मुलाखतीची जबाबदारी सोपवली होती. त्याचबरोबर अमरला सुद्धा ही नवीन जबाबदारी दिली होती. एकूण 3 जागांसाठी 20 अर्ज आले होते. त्यापैकी मुलाखतीसाठी 10 जणांची निवड झालेली. तू आहेस म्हणून बरं आहे, नाहीतर हे काम एकट्याने करणं तितकं सोपं नाही. खरं तर साहेबांनी मुलाखती घ्यायच्या आणि सिलेक्शन करायचं, या नवीन कामामुळे टेन्शन आलंय हे मात्र खरं. आज मुलाखती घेतल्या, उद्या सिलेक्शन झालं आणि परवा एम्प्लॉईने कामात घोळ केला असं व्हायला नको. नार्वेकर चहाचा घोट घेत म्हणाला. अरे मी आहे ना, मग कशाला काळजी करतोस? अमर त्याला धीर देत म्हणाला. तू आहेस म्हणून तर काळजी वाटते. नार्वेकर हसत हसत म्हणाला. दरम्यान त्याच्या घराचं शिफ्टिंग झालं होतं. वास्तुशांतीचा मुहूर्त काढण्याची तयारी सुरू होती. सुलक्षणा आणि दोन्ही मुलं सारख्या अमरच्या घरच्या एरझाऱ्या घालत होती. भाऊजी, आज हे पाहिजे, उद्या ते पाहिजे, तुम्ही अमुक कामासाठी आलेच पाहिजे. सुलक्षणा सख्या दिरासारखं अमरला हक्काने वागवत होती. आज वैदेही असती तर या दोघींची जोडी किती छान जमली असती, हे अमरच्या मनात आल्यापासून राहिले नाही. लांब सडक काळ्याभोर केसांची वेणी, अंगावर पिवळ्या रंगाची फुलाफुलांची सुती साडी, चेहऱ्यावर काहीसे भेदरलेले भाव आणि हातात आजपर्यंतच्या कोर्सेस आणि शिक्षणाच्या कागदपत्रांची फाईल. गीता नार्वेकर आणि अमरसमोर मुलाखतीसाठी बसली होती. अमर तिच्या हातातून कागदपत्रांची फाईल घेऊन चाळू लागला. गीताला कामाचा काही अनुभव नव्हता, मात्र शिक्षणात ती अव्वल होती. जुजबी प्रश्न विचारल्यानंतर अमरने तिला शेवटचा प्रश्न केला. इथे सिलेक्शन झाल्यास कामात तुमचं कॉन्ट्रीब्युशन किती असेल? काही क्षण शांततेत गेले. सर, मला कामाची खूप गरज आहे. ती सर्वांनाच असते, नार्वेकर मध्येच म्हणाला. बरोबर, मला खरंच कामाची गरज आहे आणि कामात मी कुठलीही कसूर ठेवणार नाही. जेवढा पगार त्यापेक्षा जास्त काम करेन, गीता आत्मविश्वासाने म्हणाली. हे ऐकून नार्वेकर आणि अमरने एकमेकांकडे पाहून मान डोलावली आणि गीताचे सिलेक्शन झाले.
मी बायकांपासून 4 हात लांब राहणं पसंत करतो. तिला ट्रेनिंग कसं द्यायचं हे तुझं तू बघ. नार्वेकरने गीताची जबाबदारी अमरवर सोपवली. अमर जमेल तसं तिला ट्रेनिंग देत होता. कामाच्या पद्धती समजून सांगत होता. हळूहळू गीताची आणि त्याची मैत्री झाली. सततच्या सहवासामुळे एकमेकांबद्दलच्या खाजगी आयुष्याबद्दल थोडीफार कल्पना यायला वेळ लागला नाही. गीता तिच्या आईसोबत राहत होती. तिचे वडील लहानपणीच गेले होते. आईने कष्ट करून तिला शिकवलं. आईच्या कष्टाचं चीज म्हणून गीताला नोकरी लागली. तिचं लग्नाचं वय उलटून चाललं होतं. आता मनासारखा जोडीदार मिळायला हवा ही गीताची माफक अपेक्षा होती. अशातच तिची भेट अमरशी झाली. अमरचा भूतकाळ जाणून तिला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटणं साहजिक होतं. अमर आणि गीताची जवळीक वाढली. तिच्या बऱ्याचशा सवयी, वागण्याच्या पद्धती वैदेही सारख्याच होत्या. अमर मनातल्या मनात तिची आणि वैदेहीची तुलना करू लागला. वैदेहीपासून दूर गेल्यानंतर आजवर पहिल्यांदाच तो एका स्त्रीच्या इतक्या जवळ आला होता. इकडे वास्तुशांतीचा मुहूर्त ठरला. नार्वेकरने सगळ्या ऑफिस स्टाफला झाडूला आमंत्रण दिलं. अमरचं घर जवळ असल्याने त्याच्या घरी उठा बसायची व्यवस्था केली. गीता आणि अमर नकळत सगळीकडे जोडीने फिरत होते. स्वतःचं घर समजून आग्रह करत होते. हे पाहून नार्वेकरला सगळ्यात जास्त आनंद झाला. वैदेहीच्या आठवणीतून बाहेर येऊन अमरने सामान्य आयुष्य जगायला सुरुवात केली हेच खूप होतं त्याच्यासाठी. अमर नकळत गीतामध्ये गुंतत चालला होता. मध्ये जुन्या आठवणी पुन्हा उफाळून येत होत्या. मन म्हणे नको अडकू नात्यात. अपेक्षा अशा लागून राहतात आणि अखेर नात्यांची ताटातूट होणार असेल तर? तो गीताशी वैदेहीविषयी तासनतास बोलत राहील आणि गीता त्याचं बोलणं मन लावून ऐके. गीताकडून हळूहळू या मैत्रीचे आणि सहानुभूतीचे रूपांतर प्रेमात झाले. अमरबद्दल तिला जिव्हाळा वाटू लागला. नार्वेकरला हे समजत दिसत होतं, पण त्याने हा निर्णय सर्वस्वी अमरवर सोपवला. जुन्या आठवणी विसरण्यासाठी नवीन नाती जोडणं तितकंच गरजेचं होतं. अमर जो निर्णय घेईल त्याचा नार्वेकरला आनंदच होता. हळूहळू अमर गीतामध्ये जवळीक वाढत होती. तिचं त्याच्या घरी येणं जाणं वाढलं होतं. आजूबाजूचे लोक पाहत होते, बोलत होते, चर्चा करत होते. या चर्चा अमरच्या कानावर येत होत्या. गीताला लग्नासाठी विचारावं की नको या विचाराने त्याचं मन अस्वस्थ होत होतं. पुन्हा नात्यात गुंतून पडायचं आणि अपेक्षाभंग झाला तर? माझ्यामुळे तिचं काही बरं वाईट झालं तर? लोक म्हणतात वैदेही माझ्यामुळे गेली कायमची. माझ्या स्वभावाला, वागणुकीला, मनस्थितीला कंटाळून तिने नाही. मी कोणाच्या आत्महत्येला जबाबदार मुळीच नाही. अमर डोकं धरून बसला. आजच्या गोळ्या चुकल्या म्हणून त्याने सगळी बाटली तोंडाला लावली. अमरला शुद्ध आली तेव्हा काने वहिनी, नार्वेकर, सुलक्षणा, गीता अशी मंडळी त्याच्या आजूबाजूला बसली होती. आता कसं वाटतंय? गीता त्याच्या कानाजवळ येऊन पुटपुटली. ठीक आहे मी, पण तुम्ही सगळे इथे काय करताय? अमर उठून बसायची धडपड करत म्हणाला. अमर, वेडा आहेस की काय? ही सगळी बाटली तू तोंडाला लावलीस? अरे तुला काही झालं असतं तर? नार्वेकर चिडून म्हणाला. नक्की काय घडलं ते अमरला फारसं आठवत नव्हतं. तू झोपून राहा. उठायची काही गरज नाही. डॉक्टरांनी कॉटवरून पाय खाली ठेवायला सक्त मनाई केली आहे. नार्वेकर पुन्हा त्याच्यावर ओरडला. गीताचे डोळे पाण्याने डबडबले होते. ही का रडते आहे? अमर खाणाखुणा करत नार्वेकरला विचारू लागला. मग काय करू? तुम्हाला काही झालं असतं तर? काय केलं असतं मी? ते आपलं आम्ही? अमरला याही परिस्थितीत हसू आलं. हसू नका मुळीच. आणि या गोळ्या, ही औषधं, डॉक्टर, ही काय भानगड आहे? गीताला काहीच कळत नव्हतं. गप्प राहण्याची खूण करत सुलक्षणा तिला आतल्या खोलीत घेऊन गेली. सुरुवातीला अमरचे बाबा गेले. आई जाण्याआधी वैदेहीशी त्याचं लग्न ठरलं होतं.
पण अचानक आई गेल्यानंतर लगेच लग्नाचा प्रश्नच नव्हता. आई वडिलांच्या जाण्याने अमर भाऊजी अगदी एकटे पडले. सोबतीला वैदेही होती, आम्ही होतो, पण सतत त्यांच्याजवळ राहणारच कोणीच नव्हतं. अशातच त्याची मनस्थिती बिघडली. आई बाबांच्या जाण्याने एकाकी पडलेल्या अमरला कधी कधी भ्रम होऊ लागले. दुःख वेगाने त्याच्या मनात भीती निर्माण झाली. यातच थकवा, निद्रानाश, कंटाळले पण त्याची साथ सोडत नव्हते. ते मध्येच भयंकर चिडायचे तर कधी अतिशय शांत बसायचे. वैदेही दिवसभर इथे असायची. त्यामुळे भाऊजींचा समज असा झाला की दोघांचं लग्न झालेलं आहे. या भ्रमातच त्यांनी अनेक दिवस काढले. तशाच पद्धतीने ते वैदेहीशी वागण्याचा प्रयत्न करायचे. हे सारं पाहून वैदेही लग्नासाठी गडबड करायला लागली. पण अमर भाऊजींची मनस्थिती सुधारल्याशिवाय लग्न करू नका असा डॉक्टरांचा सल्ला होता. खरं तर त्यावेळी त्यांना वैदेहीची खरी गरज होती. अशा वातावरणात वैदेही सुरक्षित राहणार नाही असा तिच्या आईचा समज झाला, म्हणून वैदेहीच्या घरातून लग्नाला नकार होता. खरं तर या साऱ्यात वैदेहीची फरफड झाली आणि अचानक एक दिवस ती गेल्याची बातमी आली. अमर भाऊजींसाठी हा सगळ्यात मोठा धक्का होता. तिच्या घरच्यांनी अमरवर आरोप केले की त्यांच्यामुळे तिचा जीव गेला. सुलक्षणा बोलता बोलता थांबली. मनाच्या डॉक्टरांची ट्रीटमेंट सुरू असल्याने आता अमर खूपच बरा आहे. पहिल्यापेक्षा त्याच्या तब्येतीत सुधारणा झाली आहे. त्यांचं चिन्ह एकाच विचारात गुंतून राहणं, झोप न लागणं कमी झालं असून त्याची तब्येतही बऱ्यापैकी सुधारलेली आहे. नार्वेकर खोलीत येत म्हणाला. हे ऐकून गीताच्या चेहऱ्यावर आश्चर्य, भीती, गोंधळ असे अनेक भाव झरझर बदलत होते. मला वाटतं तुम्ही दोघांनी आता लग्न करायला हवं. तुम्हा दोघांच्याही मनात तेच आहे ना? तुम्ही एकमेकांशी किंवा आमच्याशी तसं बोलला नसला तरी आम्हाला ओळखू येतं ते. गीता, मला मनापासून असं वाटतं. हवं तर भाऊजींशी मी बोले. तू विचार करून तुझा होकार कळा. सुलक्षणा गीताचा हात हातात घेत म्हणाली. हे ऐकून लाजत गीताने मान खाली घातली. अय्या, अहो ही लाजते आहे. सुलक्षणा गीताचा हात धरून तिला ओढत बाहेर घेऊन आली. भाऊजी, जे काही मनात असेल ते आत्ताच्या आत्ता बोलून टाका. हवं तर आम्ही सगळे इथून बाहेर जातो. आता वेळ घालवण्यात काहीच अर्थ नाही. तुम्हाला सोबतीची गरज आहे आणि जोडीदाराची सुद्धा. सुलक्षणा भराभर बोलत होती. भाऊजी, काळजी करू नका. मी सगळं खरं खरं तिच्या कानावर घातलं आहे. अमर गीताकडे नुसताच पाहत राहिला. तशी गीताची नजर इकडून तिकडे धावत पुन्हा त्याचाच वेध घेत होती. लग्न कराल माझ्याशी? अमरने तिला आपल्या जवळ बसवून घेतले. गीतानं आपला चेहरा ओंजळीत लपवला. मला हल्ली हा एकटेपणा नकोसा वाटतो. मला तुमच्यासारखा जोडीदार मिळाला तर फार फार आवडेल. मागच्या नकोशा आठवणी पुसट होतील. तुमच्या सहवासात सारं काही विसरायला होतं. मला त्या उत्कट प्रेमाचा पुन्हा एकदा आनंद घ्यायचा आहे. मला स्वतःला विसरून तुमच्यावर भरभरून प्रेम करायचं आहे. मनापासून सांग गीता, तुझा होकार आहे म्हणून. अमर तिच्या डोळ्यात खोलवर पाहत म्हणाला. हो, मला आयुष्यभर तुमच्या सोबत करायला, या कठीण परिस्थितीवर मात करून नवीन आयुष्य उभं करायला खूप आवडेल. माझी पसंती तीच माझ्या आईची पसंती. फक्त लग्नानंतर ती आपल्या सोबत राहील याची अनुमती द्या. गीता मान खाली घालून बोलत होती. गीताच्या या म्हणण्याला अमरने कुठलाही विचार न करता होकार दिला, कारण जोडीदार आणि आईचं प्रेम पुन्हा एकदा त्याच्या नशिबात लिहिलं गेलं होतं. काही दिवसातच अमर आणि गीताचं लग्न साधेपणाने पार पडलं. आज जगातल्या सुखी माणसात तो स्वतःला पाहत होता. जवळची माणसं सोडून गेल्याने निर्माण झालेली पोकळी आज भरू पाहत होती. सगळंच नवं भासत होतं. नवा उत्साह, नव्या आशा अपेक्षा, परिस्थिती नवी होती. जसं नवी विटी नवराज्य. समाप्त. लेखिका सायली जोशी. श्रोते हो, कशी वाटली ही कथा कमेंटमध्ये अवश्य कळवा.
पुन्हा भेटूया एका नवीन कथेत. धन्यवाद.